तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने त्यामार्फत कोणती कोणती कामं केली आहेत इकडे डोंबिवलीमध्ये? डोंबिवलीमध्ये आमचे महिलांसाठी कार्यक्रम चालू असतात. ओके. ते जसं फाउंडेशन मधून आमची कामं चालू असतात तसंच आप्पांमार्फत दादांमार्फत आमची महिलांसाठी कामं चालू. लाडक्या बहिणीची योजना आमच्या एरियामध्ये इतकी प्रसिद्ध झाली ना की मला जेव्हा माझा मागे बर्थडे होता 15 ऑक्टोबरला, तेव्हा आम्ही आदितीताईंना भेटायला गेलो होतो. महिलांनी बालविकास मंत्री आहेत त्यांना जेव्हा भेटायला गेलो तेव्हा मला माझ्या एरियातल्या जवळजवळ 200-250 बायकांनी असे फळं आणून दिली. म्हणजे ज्यांना जे शक्य आहे ते गिफ्ट्स आणून दिले. दिवाळी येणार होती, दिवाळीचे गिफ्ट्स आणून दिले. तर आता मला हे सगळं आदितीताईंजवळ किंवा आपल्या रुपालीताई चाकणकर मॅडम पर्यंत हे सगळं पोहोचवणं मला शक्य नव्हतं. मग त्या दिवशी आम्ही काय केलं की एक लेटर तयार केलं आणि त्यांना एक कृतज्ञता संदेश आमच्या डोंबिवलीच्या सर्व भगिनींकडून, लाडक्या बहिणींकडून एक कृतज्ञता संदेश आम्ही त्यांना आपल्या आदितीताई मॅडमला तो दिला. अच्छा. म्हणजे एखादा मोठाही मंत्री जो आहे एनसीपीचा तो एक सामान्य माणसाशी बोलतो, त्यांच्याशी कनेक्ट करतो, म्हणजे त्यांना कमी लेखत नाही. म्हणजे त्यांच्या ज्या काही भावना आहेत, उद्या तुमचं काम होऊ देत किंवा नाही होऊ दे मला माहिती नाही, पण तुम्हाला सांगितलं जातं की हे बघ हे असं असं आहे, तू असं असं कर, अशा पद्धतीने पुढे जा, तुझं काम नक्की होईल. पण आतापर्यंत मी किंवा माझे मिस्टर कोणतीही गोष्टी एनसीपीच्या मार्फत घेऊन गेलो आणि काम नाही झालं असं कधी झालं नाही. आम्ही जी निवेदनं घेऊन गेले ती पूर्ण झालेली आहेत. सरांच्या मार्फत असे खूप लोक आहेत की जे दादांपर्यंत, पक्ष कुठलाही असू देत, असं काही नाही की तू याच पक्षाचा आहे आणि मग तू काम करायला जा. नाही, कोणत्याही पक्षाचा सरांजवळ माणूस येतो, त्यांना काम सांगतो आणि त्या पद्धतीने ते पुढेपर्यंत ते नेतात. आणि दादा मेन म्हणजे कॉन्टॅक्टमध्ये असतो प्रत्येक तळागाळातल्या माणसांपर्यंत. तर सांगायचा भाग झाला तर माझे मिस्टर ह्या 2 व्यक्तींना खूप फॉलो करतात आणि आज माझेही ते आदर्श आहेत.